है, तस्वीर ला रही है, करोना गैस। वाह 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 वाह। नमस्ते। तर मी आज मशरूमची भाजी बनवणार आहे, तर आणि त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर मग तुम्ही पण ट्राय करून बघा तुमच्या घरी ती रेसिपी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली तुमची भाजी. आणि ती जी रेसिपी आहे ती आम्ही कोणाकडून तरी इन्स्पायर होऊन ती केली आहे. तर नॉट इन्स्पायर, कॉपी केली आहे आम्ही. म्हणजे कोणाची तरी रेसिपी आम्ही बघितली आणि ती बनवतोय. ठीक आहे, तर आम्ही थोड्या वेळात बाहेर जाऊ, शॉपमध्ये जाऊ आणि आम्हाला मशरूम घ्यायचे, तर आम्ही ते मशरूम घेऊन येऊ आणि तुम्ही बघत राहा आम्ही कसं बनवतोय, काय करतोय. तर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय मशरूम घ्यायला स्टोअरमध्ये, पण आता खूप जोरात पाऊस येतोय आणि मी छत्री आणली नाहीये. छत्री आणायचं विसरलोय आम्ही. सॉरी. We are here in store. भिजलोय आम्ही पूर्ण भिजलोय. Where are these? आम्ही आता पोहोचलो या साईडला. तर आता आम्ही आलो मशरूम घ्यायला. शोधतोय आता मशरूम आम्हाला कुठे भेटेल, तर बघूया कुठे भेटेल. आवाज नाही चालत. तर ओके, तर आम्हाला मशरूम भेटले. आय गेस तिकडे मशरूम आहे. तर फॉलो अस गाईज, स्टे ट्यून. कुठे मशरूम खाणार आहोत. मशरूमची रेसिपी पण तुम्हाला आम्ही शेअर करणार आहोत तुमच्यासोबत, तर तुम्ही बघत राहा. ठीक आहे. आमची अनु बघा एवढूशा मशरूमसाठी पूर्ण ते घेऊन आली आहे. बघा बघा, ही तुरु 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 मांजरीसारखी पळतीये. गाईस, आम्हाला मशरूम भेटत नाही आहे. गाईस, आम्हाला मशरूम भेटत नाही आहे. खूप ओ भेटलं डोळ्यासमोर. ओ वा, मिळालं. स्टेट व्हॅली वाले. तर आम्ही आता चिप्स घेतो थोडेफार आमच्यासाठी. तुम्हाला चिप्सचा भंडार. आणि इथे अनुष्काचा छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे. दाखव अनुष्काचा छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे. तिला काहीतरी लागलंय, माहीत नाही काय लागलं. आता आम्ही खूप कुरमुरे घेतलेले आहेत. मला दाखवते मी. सी, आणि हे नॉनसेन्स पोरी. घ्यायला मशरूम आलो होतो आणि आम्ही काय घेतलं. मशरूम पण घेतले. ह्याचा हा ॲक्च्युली तोटा आहे अशा मॉलमध्ये येण्याचा, की आपण जे घ्यायला आलो आहे ना त्याच्या ऐवजी बाकीचं म्हणतात काय बाजारांचा बाजार. ठीक आहे, आता आम्ही बिलिंग करतो. मी असं करतोय ना, मला आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम काय झालं अनु? त्या माणसाने मला असं तर आता आमची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही घरी चाललो. बघा आता आम्ही हा पावसामध्ये आले. वादळ घरी जाऊन खूप काम पण आहेत आम्हाला. विजा चमकतायत आणि आता आम्ही घरी कसं जाऊ ते आम्हाला कळत नाहीये. बघितलं असेल तुम्ही आता कशी वीज चमकली.
मध्ये काय करायचं सुचत आहे, तर हिचा टाइमपास बघा. आम्ही परत मॉलमध्ये चाललोय हे बघ, कारण की पाऊस खूप जोरात येतोय आणि जास्त आम्हाला जाताच येत नाही आणि आम्ही छत्री आणायचं मेन म्हणजे विसरलो. आता बघू कधी बंद होतो. स्पीड कमी आहे. आता पाऊस थांबलाय इन द सेन्स की बऱ्यापैकी थोडासा कमी झाला. आता आम्ही जाऊ एवढा तर आहेच. पळत पळत जातो आता घरी. चला प्रथम भाग उई, उई, उई. आम्ही घरी आलेलो आहोत. खूप वेळ झालाय आणि आम्ही मशरूमची भाजीची तयारी सुद्धा केलेली आहे. मशरूम कट करून घेतले, कांदे वगैरे कट केले, टोमॅटो कट केला. तर हे बघा इथे मी मशरूम कट केलेला आहे, इथे कांदा कट केला आहे, इथे टोमॅटो आणि इथे मसाले केलेले आहेत. तर पहिलं आपण तेल टाकून ठेवू. आणि इथे आमची दुसरी भाजी शिजतीये. आणि इकडे पोळ्या पण होतात ते. आता थोडं तेल गरम झालं की आपण जिरी त्यात टाकणार आहे. जिरी मोहरी, मग त्याला असं तडतडून द्यायचंय. बोल. इथं आणू गॅस चालू करायचंच विसरली. अरे झालं चालू. छोटे छोटे देशों में ऐसी बड़ी बड़ी बातें होती रहती है. हाँ. आता तेल गरम झालंय असं मला वाटतंय. आपण चेक करू. अरे झालं. जिरी मोहरी टाकून घेतली आहे. झालं. आता आपण त्याच्यामध्ये मागं सरका वगैरे बाळ आपण टाकतो कोणत्या साईडनी? असं कांदा अर्धा खाली गेला. डोकं चालवा जरा. झालं. मिरची टाक. आणि कांद्याला थोडंसं आपण मीठ टाकूयात म्हणजे तो लाल होईल लवकर. जोपर्यंत कांदा होतोय तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊ. लाल तिखट मी 3 चमचे घेते. हळद थोडीशीच घेते, अर्धा चमचा. हा कांदा मसाला मी कांदा लसूण मसाला मी 2 चमचे टाकते. 2 म्हणजे थोडं अजून. त्यानंतर मीठ येईल. चवीनुसार मीठ टाकू. कांदा आता परतलेला आहे. आपण आता त्यात टोमॅटो टाकू.
आम्ही ही रेसिपी यश आणि शिवानी तुम्हाला माहीत नसेल तर वाईब विथ यशी म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती आहे मशरूमची रेसिपी. आम्ही तीच फॉलो करतोय. टोमॅटो पण व्यवस्थित झालाय, शिजलाय तो. तर आता आपण हे मसाले काढलेले, तर हे मसाले टाकू आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. किती मसालेदार भाजी दिसते. आता आपण हे थोडं स्मॅश करून घेऊ, म्हणजे हे असं ग्रेव्ही सारखं होईल. मसाल्याचा मस्त वास सुटलाय. हे व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर आपण आता यात हे मशरूम टाकू. आपण मशरूम टाकू. आता याला थोडं वाफवायला ठेवूयात. त्याला लगेच पाणी सुटेल मशरूमला. मग नंतर थोडंसं आपण वरतून परत ॲड करू. थोडंसं पाणी, जास्त नाही. आता याला पाणी सुटेलच. मग आपण त्याला आता वाफवायला ठेवू. सुटायला लागलं आहे, सुटेल नाही. कढईचा आवाज. एक 2-3 मिनटं याला वाफवलं की याचा येईल, पाणी सुटेल याला. मग आपण त्याच्यात थोडंसं अजून पाणी टाकू आणि मग भाजी रेडी. तर याला तुम्ही बघू शकता किती पाणी सुटलंय. मस्त वास येतोय. मग आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू. बस अगदी नावापुरतंच पाणी टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं, कारण त्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे. आणि आता याला परत पाणी आटेपर्यंत शिजू दे. आमचं लाटणं पडलं.
तर आता भाजी बघते, तर भाजी शिजली आहे आणि हां मी गॅस बंद केला आहे मगाशीच. भाजी शिजली आहे आणि मस्त तिचा वास पण सुटला आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा. खूप छान होते भाजी. तुम्ही ट्राय करून मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कशी झाली आहे. हिची पोळी बघा किती गोरी गोरी गोल गोल झाली आहे. या पोळी खायला या तुम्ही, पहिल्यांदा. हां खायला या तुम्ही खायला. तर मगाशी आम्ही रेकॉर्ड करायचं विसरलो. खूप भूक लागली होती म्हणून आम्ही लगेच जेवायला बसलो. रेकॉर्डचं राहिलं. तर आम्ही खूप छान भाजी केली होती, खूप छान लागत होती. खूप टेस्टी होती भाजी, खूपच सुंदर होती. असं मी म्हणणार नाही, थोडीशी तिखट झालेली, मीठ कमी होतं, ठीक आहे. काय छान जोक सपाट भाजी खूपच छान होती, ॲक्च्युली छान होती. थँक्यू सो मच लेडीज अँड जेंटलमॅन. अरे रिधी मला काहीतरी बोलायचंय ना. हा भाजी छान होती. हा, भाजी छान होती. बाय आता. तर असा आमचा आहे आज मूवीचा प्लॅन. मला रात्रीचे किती वाजले प्लीज दाखवा. 11:23 झाले. तिचं तोंड दिसत आहे ना. आणि खालचं दाखवते हा ते बघा ना. बघा किती वाजलेत माहिती आहे बघा. आणि हे आमचं सेटअप आहे. आम्ही बघा स्प्राईट वगैरे आहे, हे आमचं स्नॅक्स मूवी बघताना काहीतरी नवीन आहे. आम्ही काहीतरी नवीन ट्राय करणार आहोत, ठीक आहे. हे चिटोस तर तुम्हाला माहितीच आहे, हे लेज पण तुम्हाला माहितीच आहे. अजून आहेत आमच्याकडे तिकडे बॅगमध्ये आहे. आम्ही ती घेऊनच बसलोय जर लागलं खायला तर. आणि हा आम्ही मूवी बघतोय. चला सो आता आमचा मूवी सुरू झालाय. सो बाय, आम्ही मूवी बघतो. हे बघा रात्री असे खेळ करताना लाईट गेली आणि हे लोक काय करतात बघा. हे असे शेप्स बनवतात. फॅन पण नाही चालू आहे. आता आम्हाला गरम होत आहे. आम्ही कसं झोपू. आमच्यासाठी जाऊ दे, तुम्ही नंतर बघणार काय तुम्ही प्रार्थना करणार लाईट येण्यासाठी. आता आम्ही रात्रभर अशाच जागे राहणार आहे. तर तुम्ही आम्हाला असं सपोर्ट करत राहा, आमचे ब्लॉग बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. बाय बाय. मधूनच आवाज फुटला का तुझा?